नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाईल याची माहिती मिळेल. मित्रांनो, मी दिलेल्या शुभ अंकाचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच लाभ घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. तारीख 17 जून 2021, तिथी सप्तमी, वार गुरुवार, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग वज्र आणि सिद्धी, करण गर आणि वाणिज्य. आजची चंद्र राशी आहे सिंह राशी. आजचा राहू काळ दुपारी 2:06 पासून दुपारी 3:51 पर्यंत राहू काळ आहे. मित्रांनो, या काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आज तुमच्या पारिवारिक सुखात वृद्धी होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा वास्तूविषयी खरेदी विक्री फायद्यात राहील. तुमच्या मुलांना तुम्हाला शिस्त लावावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील, आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. आज तुमची मुलं तुमची आज्ञा पाळतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नसते, त्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत, हे तुम्हाला आज जाणवेल. वैवाहिक जीवनात कटू शब्दांचा कमी वापर करा. कुटुंबातील सदस्यांची अडचण जाणून घ्या. घरातील रखडलेली कामं पूर्ण करण्याचा निश्चय करा. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये जोडीदाराशी निवांत गप्पा माराल. तुम्हाला नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावे लागतील. जुन्या गोष्टींवर फारशी चर्चा करू नये आणि अतिविचार टाळावा. शेअर मार्केटमधून भरपूर प्रमाणात लाभ होण्याची आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची सर्व कामं यथायोग्य पार पडतील. खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा, जेणेकरून भविष्यामध्ये बचत कामं येईल. कुठल्याही गोष्टीबद्दल हट्ट धरू नये. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हट्टीपणा सोडून द्यावा लागेल. नुसते साहस कदाचित तुमच्या अंगाशी येऊ शकते आणि वाहन चालवताना सावधानता बाळगावी. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. वृषभ राशी. काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहेत. काही येणी असतील तर ती मागितल्यावर नक्कीच वसूल होतील. रुग्णांना पथ्य पाळणे गरजेचे आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता जाणवणार नाही. फक्त कटू बोलणे टाळावे लागेल. आज तुम्हाला कारण नसतानाही दुसऱ्याच्या भानगडीत पडावे लागेल. पत्नीला दिलेलं वचन पाळावे लागेल. प्रिय व्यक्तीचा सहवास, निवांतपणा तुम्हाला आज हवाहवासा वाटेल. ऐतिहासिक पुस्तकं वाचाल. घाईघाईने कुठलेही निर्णय घेणे टाळावे. तुम्हाला तुमच्या स्वभावातील हट्टीपणा कमी करावा लागेल. प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी लागेल.
पत्नीशी वादविवाद वाढवू नये. अतिशिस्त काहीही कामाची नसते. थोडंसं नातेसंबंधांना सैल सोडण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून सगळ्यांची मर्जी राखली जाईल. तुम्हाला तुमच्या कामातील चिकाटी वाढवावी लागेल. उतावीळपणाने कुठलेही निर्णय घेऊ नयेत. चुकून बोललेला शब्द एखाद्याच्या जिव्हारी लागू शकतो, याचा तुम्हाला प्रत्यय येईल. इतरांना आनंदाने मदत करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका, जेणेकरून मानसिक त्रास होणार नाही. रोखठोक बोलणे तुम्हाला टाळावे लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मिथुन राशी. आज उद्योगधंद्यातील आवक जवळपास सारखीच राहील. आर्थिक चढउतार जाणवण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणींचं चार चौकीत कौतुक होईल, त्यामुळे त्यांना आनंद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचं तुम्हाला महत्त्व सिद्ध करावं लागेल. जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे, परंतु तुमचं मनोबल उत्तम राहील. तुमची सकारात्मकता समोरच्या व्यक्तीस प्रभावित करेल. दुपारनंतर मात्र थोडीफार अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरकून घ्यावेत. नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. जुने येणे असतील तर ते आज काही अंशी वसूल होतील. भूतकाळातील काही आठवणी आज दाटून येण्याची शक्यता आहे. निराशाजनक विचार मनात येऊ देऊ नका. महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण होईल. गैरसमजुतीतून वादविवाद वाढू शकतात. लोकांच्या निंदेकडे दुर्लक्ष करावे लागेल. मानापनाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल. तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे लागतील. काही अंशी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. स्वतःचंच म्हणणं खरं असं कधीही होत नसतं. तुम्हाला तुमचे काही विचार सोडून द्यावे लागतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे आणि विनाकारण रागाराग करू नये. क्रोध वाढवून घेऊ नये. कोणत्याही प्रसंगी संयम सोडू नये. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कर्क राशी. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आज प्रतिकूल दिवस आहे. सावध राहावे लागेल. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घेतलेले बरे. काही अंशी आज मनात नकारात्मक विचार येतील, परंतु त्यांना दूर सारावे. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींचाही राग अनावर होईल. व्यावसायिकांना आर्थिक चढउतारांचा सामना करावा लागणार आहे. काही जणांचा गूढशास्त्राकडे कल वाढेल. खेळाडूंना स्पर्धा जिंकता येतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या जोडीदाराविषयी गैरसमज होण्याची शक्यता आहे. इतरांवर तुम्ही तुमची छाप पाडण्यास यश मिळेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नसतो याची तुम्हाला प्रचिती येईल. तुम्ही करत असलेल्या कामाचे आज कौतुक होईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. सामाजिक वादात अडकण्याचा प्रयत्न करू नका. वडीलधाऱ्या व्यक्तींची कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडेल. निसर्गाबद्दलचं सौंदर्य आज वाढीस लागेल. इतरांच्या मदतीला धावून जावं लागेल.
जोडीदाराशी किंवा प्रिय व्यक्तीशी प्रेमळ राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अंशी सावध राहावे लागेल. कोणतंही काम स्वतःच्या बळावर पूर्ण करा. मनात नुसत्या शंका उत्पन्न करून घेऊ नका. डोळ्यांची वेळेवर तपासणी करून घ्यावी. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. सिंह राशी. आज काही पेच प्रसंगांना यशस्वीरित्या सामोरे जाल. प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची साथ हमखास मिळेल. आनंदी असा आजचा दिवस राहील. विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य राहील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील, सावध राहावे. आज सत्संगाची गरज राहील. सत्संगामुळे तुमचं आत्मिक बळ वाढेल. मनाजोगत्या घटनांनी मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. आज इतरास मदत करू शकाल. आर्थिक बचत करणे फायद्याचे ठरेल. आरोग्याच्या तक्रारी काही अंशी कमी होतील. नवीन पदार्थ तयार करायला शिकाल. तुमचा संपूर्ण दिवस प्रसन्नतेत घालवाल. आवडीच्या गोष्टी करायला आज भरपूर वेळ असेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मनातील इच्छा आज पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. परिस्थितीला चुकूनही नावं ठेवू नका. तुमच्या स्वतःच्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शोधणे गरजेचे आहे. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. आपल्या आवडत्या कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून फायदा होईल. तांत्रिक कामात प्रगती करता येईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी लागेल. आज तुमच्या हातून दानधर्म होईल. नातेवाईकांना त्यांच्या विचारांना तुम्हाला सांभाळून घ्यावे लागेल. भावनेपेक्षा आज कर्तव्यास जास्त प्राधान्य द्यावे लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कन्या राशी. आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. तुमचे सहकारी तुमचा आदर करतील. तुमचं ध्येय आज साध्य होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नोकरी धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर कमी होईल. शत्रूंचा नायनाट होईल. श्रम केल्याचे समाधान मिळेल. आज विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज झालेले प्रवास सुखकारक होतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक हानी होण्याचा संभव आहे. घरगुती कामात इतरांची मदत मिळेल. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्या लागतील. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा. जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेच्या बाबतीत काहीशा तक्रारी जाणवतील. तुम्हाला तुमची व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवावी लागेल. त्यामुळे तुमचा तर्क अचूक लागेल. तुमचं मत मांडताना गोडीने समजावून सांगाल. आज तुमचा कामाचा व्याप वाढेल आणि अतिश्रमाचा ताण राहील. कौटुंबिक कामातून लाभ होईल. आज तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जुनी कामं व्यवस्थित पार पडतील. घरगुती कामांची जबाबदारी वाढेल. तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश राहील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. तूळ राशी.
यशस्वी व्यक्तीच्या सहवासात आज तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल. आज भटकंतीस यश येईल. आज तुमच्या भावंडांमध्ये सामंजस्य राहील. प्रतिष्ठितांच्या गाठीवेठी लाभदायक ठरतील. तुमची तब्येत आज ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही आज चांगले असेल. आवडत्या क्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल. आज सहकुटुंबीय पर्यटन होणार. आप्तेष्टांकडून महत्त्वाची बातमी समजेल. पूर्वनियोजित भेटी स्थगित कराव्या लागतील. पैशांचा अपव्यय करणे आज टाळावे लागेल. कौटुंबिक स्तर्याचा विचार करावा. व्यापारी असाल तर आज चांगला लाभ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तुमच्या तब्येतीची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. हसत हसत गोड बोलून कामं साधून घ्यावीत. तत्परतेने कामं पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळावे. तुमचे विचार मोजक्या शब्दात मांडायला शिका. झोपेची तक्रार जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामाची धावपळ वाढू शकते. आज दिवसभर तुम्ही कामात व्यस्त राहाल. मनातील निराशा तुम्हाला दूर करावी लागेल. सर्व गोष्टी तुमच्याच मनासारख्या होतील असं नाही. तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आई वडिलांकडून भावनिक आधार मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. वृश्चिक राशी. आज तुमच्या मोठेपणासाठी खर्च कराल. सडेतोड बोलण्याने कुणाची मनं दुखवणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात समाधानी वातावरण असल्याने घराबाहेरही तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. तुमचं म्हणणं इतरांना पटावेच असा अट्टाहास नको. काही वस्तू हरवली असल्यास आज ती सापडण्याची शक्यता आहे. आज गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. आई वडिलांकडून भावनिक आधार मिळेल. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. विद्यार्थ्यांनी वाचनात मन रमवावे लागेल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नसतो याची तुम्हाला खात्री पटेल. तुम्ही करत असलेल्या कामाचे आज कौतुक होईल. तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. आज एखादी नवीन मैत्री होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला उत्तम साथ लाभेल. मनातील सर्व इच्छा अपेक्षा आपोआप पूर्ण होतील. घराबाहेर वावरताना तुमच्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात आणि अनोळखी व्यक्तीपासून फसवणुकीपासून सावध राहावे लागेल. आजच्या दिवशी एखादा जवळचा प्रवास होऊ शकतो, परंतु तो टाळलेलाच बरा. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत. तुम्हाला अतिविचार करणे टाळावे लागेल. कामाच्या ठिकाणी थोडासा मानसिक ताण जाणवण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकाची नाराजी दूर करण्याचे योग येतील. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. धनु राशी. स्वतःचं म्हणणं खरं करण्याकडे आज तुमचा कल राहील. आज घाईगर्दीमध्ये काही चुकीचे निर्णय घेतले जातील. भोगी आणि विलासी वृत्तीकडे तुमचा ओढ राहील. शिक्षणार्थींच्या शिक्षणाबाबतीत अपेक्षा वाढतील. सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय उत्तम चालतील. तुमच्या कार्यक्षेत्रात
स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळावा लागेल. आज राजकारणामध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरदारांना त्यांच्या साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. तुमच्या पत्नीचाही मूड तुम्हाला आज सांभाळावा लागेल. जमा खर्चाचा मेळ घालणे आज थोडेसे अवघड होऊन बसेल. गृहिणींना पूर्वीची पैशांची बचत आज कामी येईल. आज प्रवासाचे योग आहेत. संततीविषयक समस्या आपोआप सुटतील. प्रिय व्यक्तीशी वादविवादाचे प्रसंग येतील, परंतु ते टाळलेलेच बरे. त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. मानसिक चंचलतेवर काहीशी मात करता येईल. आज तुम्हाला अपचनाचे त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कुठलंही काम घाईघाईने उरकू नका, जेणेकरून नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्हाला आज तुमच्या सहकाऱ्यांकडून मदत घ्यावी लागेल आणि वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल. तुमचं कौटुंबिक वातावरण आज खेळीमेळीचं राहील. कामात हाताखालील सहकार्यांची मदत होईल. कुटुंबातल्या लहान मुलांमध्ये आज तुम्ही रमून जाल. नवीन मैत्री जोडण्याचा प्रयत्न करावा. व्यापारी वर्गाला आज आर्थिक लाभ होईल. अडचणींतून मार्ग काढता येईल आणि मनातील इच्छा आज पूर्ण होतील. काही नवीन स्वप्न तुमच्या मनात आकार घेऊ शकतील. पत्नीसोबत गैरसमज दूर करावा लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मकर राशी. व्यवसायात उत्तम यश मिळून स्वतःचे एक वेगळेच स्थान प्राप्त कराल. आज प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. पैशाची कमतरता आज तुम्हाला भासणार नाही. व्यापारी असाल तर व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. गृहिणींना शेजार धर्म पाळावे लागतील. त्यांना मदत करावी लागेल. आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांना दिलेला शब्द पाळता येईल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढताच राहील. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी उपलब्ध होतील. काही अंशी कंटाळवाणा दिवस राहील, परंतु तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. आर्थिक धोरण ठरवावे लागेल. मोठ्या भावंडांशी आज जुळवून घ्यावे लागेल. व्यावसायिक असाल तर आर्थिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. कदाचित मेहनतीचे काम आज अंगावर येण्याची शक्यता आहे. काही कामांना तुम्हाला पुरेसा वेळ द्यावा लागेल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. तुमच्या तब्येतीमध्ये आज सुधारणा दिसून येईल. तुम्हाला फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मनाची चंचलता आज कमी करावी लागेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला विचारात घ्यावा, त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये लाभ होईल. आज तुम्हाला अतिशय चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या गुरूंचा तुमच्यावर आशीर्वाद राहील. आज काहीशा ऐशो आरामाच्या वस्तू खरेदी केल्या जातील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कुंभ राशी. नोकरीच्या ठिकाणी बदलीच्या किंवा प्रमोशनच्या बातम्या मिळतील. विद्यार्थी असाल तर आज तुम्हाला परिश्रम वाढवायला लागतील. कारण यशाचा मार्ग सोपा नसतो आणि यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही आहे. पूर्वी केलेल्या कष्टाचं आज किंवा येत्या काही दिवसात चीज होईल. काही नात्यांमध्ये दुरावा आलेला असल्यास त्या संबंधामध्ये सुधारणा होईल. महत्त्वाची कामं दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. आज थोडी मानसिक अस्वस्थता जाणवेल. घाईघाईमध्ये कुठलेही निर्णय घेणे टाळावेत. कायद्याची
मोडणे तुम्हाला महागात पडू शकते. कुटुंबातील सर्वांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून घ्यावी. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांसाठी थोडासा ताणाचा दिवस राहील. प्रकृती स्वास्थ्य जपावे लागेल. जोडीदाराशी किंवा प्रिय व्यक्तीशी क्षुल्लक कारणांमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घाईघाईने कुठल्याही निष्कर्षावर पोहोचू नये. तुम्हाला एखाद्या छंदामध्ये किंवा कामामध्ये मन रमवावे लागेल. तुमच्या बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. व्यावसायिक असाल तर अपेक्षित लाभ होईल. वादाच्या दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. तुमच्या एखाद्या इच्छेला मन मारावे लागू शकते. पत्नीशी गोड बोलून काम करून घ्यावे लागेल. क्षुल्लक कारणांवरून चिडू नये. उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तुम्हाला खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्या लागतील, अन्यथा अपचनाचे त्रास होतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मीन राशी. आज तुमच्या पारिवारिक सुखात वृद्धी होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा वास्तूविषयी खरेदी विक्री फायद्यात राहील. तुमच्या मुलांना तुम्हाला शिस्त लावावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. आज तुमची मुलं तुमची आज्ञा पाळतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नसते. त्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत, हे तुम्हाला आज जाणवेल. वैवाहिक जीवनात कटू शब्दांचा कमी वापर करा. कुटुंबातील सदस्यांची अडचण जाणून घ्या. घरातील रखडलेली कामं पूर्ण करण्याचा निश्चय करा. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये जोडीदाराशी निवांत गप्पा माराल. तुम्हाला नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावे लागतील. जुन्या गोष्टींवर फारशी चर्चा करू नये आणि अतिविचार टाळावा. शेअर मार्केटमधून भरपूर प्रमाणात लाभ होण्याची आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची सर्व कामं यथायोग्य पार पडतील. खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा, जेणेकरून भविष्यामध्ये बचत कामं येईल. कुठल्याही गोष्टीबद्दल हट्ट धरू नये. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हट्टीपणा सोडून द्यावा लागेल. नुसते साहस कदाचित तुमच्या अंगाशी येऊ शकते आणि वाहन चालवताना सावधानता बाळगावी. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मित्रांनो, हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.